सेवानिवृत्ती लाभ नाकारल्याने उपोषण, अॅट्रॉसिटी कायद्याखाली कारवाईची मागणी. उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथील नरेश अरुण दावणे यांनी वडिलांच्या सेवानिवृत्ती लाभासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले. दावणे यांचे वडील अरुण हरी दावणे हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ठाणे येथे मदतनीस पदावर कार्यरत होते. आजारपणामुळे ते सेवानिवृत्त झाले. मात्र सेवानिवृत्तीनंतर मिळणारे सर्व लाभ मिळण्यासाठी दावणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे कागदपत्रांची पूर्तता करूनही ते अनुसूचित जातीचे असल्याने जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत 24 जून 2026 रोजी दावणे यांनी जिल्हाधिकारी व ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 431 पी व 23 जी अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी गुन्हा न नोंदवता केवळ समजपत्र दिले. कारवाई न झाल्याने दावणे यांनी 6 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता. आज सकाळी ते उपोषणास बसले असून न्याय न मिळाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. माझे वडील अरुण हरी दावणे मय्यर हे 1984ला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये मदतनीस या पदावर काम करत होते. त्यांनी साधारणतः 1984 ते 16पर्यंत काम केले आणि त्यानंतर गंभीर आजाराने त्रस्त झाले होते. पण त्यानंतरही 2017मध्ये वयामानानुसार रिटायर झाले, पण त्यांना रिटायरमेंट मिळाली नाही. कोणत्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही. प्रशासनाला मी वारंवार पत्रव्यवहार केला आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचा लाभ दिलेला नाही. आणि त्या साधारणतः मी 7 ते 8 वर्ष झालं त्या कामाची सतत कागदपत्राची पूर्तता करून तरीही त्यांनी आमची कोणतीही दखल घेतली नाही. मी त्या निमित्ताने या गोष्टीला त्रस्त होऊन मी पोलीस स्टेशन आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिलेले आहे. त्यांनी मी पोलीस स्टेशनला अनुसूचित जाती जमाती अंतर्गत अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यासाठी गेला असता त्यांनी त्या स्थानिक ठिकाणी गुन्हा झाला आहे असे सांगून मला पाठवलेले आहे. तरी मी जिल्हाधिकारी कार्यालयात भेटून निवेदन देऊन आज लाक्षणिक उपोषण करणार आहे. त्यानंतरही मला न्याय मिळाला नाही तर मी त्यांच्या विरोधात दाद मागण्यासाठी कोर्टात जाणार आहे. नेमकं तुमचं काय विषय काय आहे? नेमकं तुमची नेमकी मागणी काय आहे? आमच्या वडिलांचे रिटायरमेंट आणि जी राहिलेली हे आहे पेन्शन ती मिळावी आणि जे आमचे जी अनुकंपाखाली एक आमच्या दोघांना पैकी कोणाला तरी एकाला घ्यावं. आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करत आहोत. याचं मुख्य कारण असं आहे की मयत अरुण हरी दावणे मुक्काम पोस्ट हिरज तालुका सोलापूर उत्तर सोलापूर हे आहेत. ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या ठिकाणी मदतनीस या पदावर कार्यरत होते आणि परंतु ते गंभीर आजाराने त्रस्त असल्यामुळे ते पदावर गैरहजर होते आणि त्यानंतर ते वयामानानुसार ते रिटायरमेंट झालेले आहेत. परंतु शासनाने त्यांना रिटायरमेंट घोषित केलेलं नाही. यामुळं त्यांचा मुलगा मंगेश दावणे आणि नरेश दावणे या दोघांनी कार्यालयाशी वेळोवेळी संपर्क साधूनसुद्धा आणि कागदपत्राची त्रुटी पूर्तता करूनसुद्धा त्या अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. त्या अनुषंगाने त्या ठाणे अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मंगेश दावणे आणि नरेश दावणे यांनी सोलापूर येथील तालुका पोलीस स्टेशन यांच्या पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला असताना देखील त्यांनी यांच्यावर कोणतीही दखल न घेता स्थानिक गुन्हा हे आमच्या हद्दीमध्ये घडलेले नसून तुम्ही ठाणे या ठिकाणी दाद मागावी असे उडवडीची उत्तरे देऊन त्यांना पाठवण्यात आलेले आहे. यासाठी पोलीस प्रशासनावर सुद्धा अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करत आहोत. त्यांच्यावर सुद्धा अॅट्रॉसिटीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी आणि व तसेच आम्हाला न्याय मिळण्यात यावा व सेवानिवृत्तीचे सर्व लाभ व लाडक्या अंतर्गत मंगेश व नरेश दावणे यांच्या दोघांपैकी एकांना अनुकंपाखाली नोकरी मिळावी ही आमची प्रमुख मागणी.